पेट्रोलमधील इथेनॉलने ग्राहक आधीच देशात मेटाकुटीला, आता डिझेल गाड्यांचे भविष्य काय? इथेनॉलच्या त्रासानंतर आता डिझेलमध्येही नवी भेसळ, नितीन गडकरींच्या घोषणेने खळबळ. आयसोब्युटेनॉल म्हणजे नक्की काय? डिझेल इंजिनसाठी ते वरदान ठरेल की शाप? आत्मनिर्भरतेचे स्वप्न की ग्राहकांचा मनस्ताप? डिझेल आयसोब्युटेनॉल ब्लेंडिंगचा संपूर्ण लेखाजोखा. आपल्या देशात इंधनाच्या वाढत्या दरांनी सामान्य माणसाचे बजेट आधीच कोलमडले आहे. त्यात भर म्हणून पेट्रोलमध्ये करण्यात आलेल्या 20% इथेनॉलच्या सक्तीच्या मिश्रणामुळे आज देशातील कोट्यवधी वाहनधारक पुरते हैराण झाले आहेत. गाड्यांचे मायलेज कमी होणे, इंजिन वारंवार नादुरुस्त होणे आणि गॅरेजचा वाढलेला खर्च, या त्रासातून सामान्य नागरिक अजून नीट बाहेर पडला नाही तोपर्यंत आता केंद्र सरकारकडून आणखी एक मोठी घोषणा करण्यात आली आहे. पेट्रोल नंतर आता थेट तुमच्या डिझेल गाड्यांचा नंबर लागलाय. डिझेलमध्ये चक्क 15% आयसोब्युटेनॉल हे जैविक इंधन मिसळण्याची तयारी सरकारने सुरू केली आहे. यामुळे देशाचे चित्र बदलणार की सामान्य वाहन चालकांच्या अडचणी आणखी वाढणार? पाहुयात सविस्तर. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी देशाच्या इंधन धोरणाबाबत एक अत्यंत मोठी आणि महत्त्वाची घोषणा केली आहे. पेट्रोलमध्ये 20% इथेनॉलचे यशस्वी मिश्रण नियोजित वेळेच्या आधी म्हणजेच डिसेंबर 2025 मध्येच पूर्ण केल्यानंतर आता केंद्र सरकारने आपले लक्ष डिझेल गाड्यांकडे वळवले आहे. देशातील डिझेलचा वापर आणि कच्च्या तेलाची आयात कमी करण्यासाठी डिझेलमध्ये तब्बल 15% आयसोब्युटेनॉल हे प्रगत जैविक इंधन मिसळण्याची मंजुरी देण्याची तयारी सरकारने सुरू केली आहे. तांत्रिकदृष्ट्या इथेनॉल थेट डिझेलमध्ये मिसळणे अशक्य असल्याने शास्त्रज्ञांनी रासायनिक आणि वैज्ञानिक प्रक्रियेचा वापर करून इथेनॉलचे रूपांतर आयसोब्युटेनॉल मध्ये करण्याचा मार्ग शोधला. हे शुद्ध इंधन प्रामुख्याने ऊस, मका, कृषी अवशेष आणि इतर बायोमास पासून तयार केले जाते. प्रायोगिक चाचण्यांमध्ये सरकारने 100% इथेनॉल आणि 100% आयसोब्युटेनॉल वर 2 जनरेटर संच यशस्वीरित्या चालवून या तंत्रज्ञानाची ताकद सिद्ध केली आहे. या निर्णयाचे देशाच्या अर्थव्यवस्थेला आणि पर्यावरणाला अनेक मोठे फायदे होणार आहेत. सरकारी आकडेवारी अनुसार पेट्रोलमधील इथेनॉल मिश्रणामुळे आतापर्यंत 1,90,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त परकीय चलनाची बचत झाली. आता डिझेलमध्येही 15% आयसोब्युटेनॉलचे मिश्रण सुरू झाल्यास कच्च्या तेलाची आयात आणखी घटून देशाचे अब्जावधी रुपये वाचणार आहेत. याशिवाय पारंपरिक जैव इंधनांच्या तुलनेत आयसोब्युटेनॉलची ऊर्जा घनता प्रचंड जास्त असते आणि ते इंजिनशी अधिक सुसंगत मानले जाते. या मिश्रणामुळे गाड्यांमधून बाहेर पडणारा घातक धूर आणि कार्बनचे प्रमाण कमालीचे कमी होणार असल्याने प्रदूषणापासून मोठी मुक्ती मिळेल. तसेच देशांतर्गत उत्पादित जैव इंधनांची मागणी वाढल्याने ऊस व मका उत्पादक शेतकऱ्यांना अतिरिक्त बाजारपेठ उपलब्ध होऊन त्यांच्या उत्पादनात वाढ होईल. या धोरणांमुळे शेअर बाजारातील आंध्रा पेट्रोकेमिकल्स, BPCL आणि जैव इंधन प्रकल्प तंत्रज्ञान पुरवणारी प्राज इंडस्ट्रीज या कंपन्यांच्या व्यवसायाला मोठी गती मिळण्याची शक्यता असून गुंतवणूकदारांचे लक्ष या शेअर्सकडे लागले आहे. मात्र या धोरणाचा दुसरा आणि अत्यंत चिंतेचा पैलू म्हणजे देशातील सामान्य ग्राहक आणि वाहन चालकांमध्ये पसरलेले भीतीचे वातावरण. पेट्रोलमध्ये करण्यात आलेल्या इथेनॉलच्या सक्तीच्या मिश्रणामुळे आज देशातील कोट्यवधी वाहनधारक पुरते हैराण झाले आहेत. इथेनॉल मिश्रित पेट्रोलमुळे गाड्यांचे मायलेज प्रचंड घटले असून इंजिन जाम होणे, इंजेक्टर्स आणि फ्युएल पंप गंजणे किंवा निकामी होणे अशा तक्रारी देशभरातून येत आहेत. यामुळे कार आणि दुचाकी चालकांना मोठा आर्थिक भुर्दंड आणि मानसिक मनस्ताप सहन करावा लागतोय. अशा परिस्थितीत आता देशातील संपूर्ण वाहतूक व्यवस्था, मालवाहू ट्रक्स, बसेस आणि शेतकऱ्यांचे ट्रॅक्टर्स ज्या डिझेलवर चालतात त्यात 15% आयसोब्युटेनॉल मिसळल्यास काय होईल या विचाराने वाहनधारकांचे धाबे दणाणले आहेत. जुन्या डिझेल वाहनांची इंजिने या नवीन संमिश्र इंधनासाठी सक्षम नसतात, ज्यामुळे व्यावसायिक वाहने वारंवार नादुरुस्त होऊन वाहतूक व्यवस्था ठप्प होण्याचा आणि पर्यायाने महागाई वाढण्याचा मोठा धोका आहे. शास्त्रज्ञ जरी दावा करत असले की आयसोब्युटेनॉल मध्ये पाण्याचे शोषण कमी होते आणि ते डिझेल इंजिनसाठी सुरक्षित आहे, तरीही प्रत्यक्ष रस्त्यावर धावणाऱ्या गाड्यांवर याचे काय दीर्घकालीन परिणाम होतील याबद्दल वाहन चालकांमध्ये अविश्वास आहे. त्यामुळे व्यावसायिक स्तरावर याची अंमलबजावणी करण्यापूर्वी सरकारने सर्व तांत्रिक चाचण्या पूर्ण करणे,
वाहन उत्पादक कंपन्यांनी त्यानुरूप इंजिन विकसित करणे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ग्राहकांना विश्वासात घेणे अत्यंत गरजेचे आहे. भारताला ऊर्जा क्षेत्रात आत्मनिर्भर बनवण्याच्या दृष्टीने आणि 2070 पर्यंत नेट झिरो कार्बन उत्सर्जनाचे लक्ष्य गाठण्यासाठी सरकारचे हे पाऊल नक्कीच कौतुकास्पद आहे. परकीय चलनाची बचत, स्वच्छ पर्यावरण आणि शेतकऱ्यांचा फायदा या जमेच्या बाजू असल्या तरीही ज्या ग्राहकांच्या पैशांवर ही सगळी व्यवस्था चालते त्यांच्या आर्थिक आणि मानसिक त्रासाचा विचार करणेही तितकेच गरजेचे आहे. पेट्रोलमधील इथेनॉलमुळे आधीच तोंड फोडलेले लोक आता डिझेलच्या या नव्या प्रयोगाकडे अत्यंत शंकेने आणि चिंतेने पाहत आहेत. हे नवीन इंधन प्रत्यक्षात आणण्यापूर्वी सरकारने सर्व व्यापक चाचण्या पूर्ण कराव्या, वाहन उत्पादक कंपन्यांनी त्यानुरूप इंजिन विकसित करावे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे सामान्य ग्राहकांना विश्वासात घ्यावे. अन्यथा इंधनाचे दर कमी झाले तरी गॅरेजचे बिल भरण्यातच सर्वसामान्यांचा खिसा रिकामा होईल, हे मात्र नक्की. अशाच घडामोडी व अपडेट्स मी ऐश्वर्या आपल्यापर्यंत घेऊन येत राहील. तोपर्यंत बघत राहा देशोन्नती. नमस्कार.